वरती फलंदाज निखिल भुते, ज्या निखिलने जबरदस्त बॅटिंगच्या संपूर्ण दिवसामध्ये केली आहे, आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडली असा खेळाडू निखिल पाहायला मिळतोय. महेश भुते आपल्याला नॉन स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश कथोरे यांना आपण पाहणार आहोत. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय. फॉलिंग स्वीप. स्क्वेलिंग मध्ये फिल्डर असतील, मिळेल जी मात्र सिंगल. पहिलाच बॉल अनऑर्थोडॉक्स पद्धतीने फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न निखिल भुते यांचा जरूर होता, मात्र मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 1 या आकड्यावरती. अक्षय भाऊ आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत आहेत. अगदी एखाद्या हिरोला देखील पीके पाडतील असे चॉकलेट बॉय आहेत. स्मार्ट, डॅशिंग, रुबाबदार, डायनामिक असे आमचे अक्षय भाऊ आहेत. चॉकलेट बॉय खऱ्या अर्थाने त्यांना आम्ही म्हणू, कारण जबरदस्त फेस आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता. नाराज आहेत स्वतः गोलंदाज निलेश कथोरे. अर्ली अटेम्प्ट जर केला असता तर मात्र मैदानावरती धाव देखील मिळू शकली असती आणि विकेट देखील मिळू शकली असती. थोडस जर तुम्ही ज्यावेळेस अर्ली रनचा प्रयत्न करता फिल्डरच्या वतीने ती थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते, मात्र इथे रनचा प्रयत्न केला नव्हता त्यामुळे फिल्डर देखील आरामात होते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 1 ऑन द बोर्ड. 1 धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड, 1 धाव धावफलकावरती. गोलंदाज देखील सज्ज. अशी कामगिरी असेल ते देखील पाहणं निलेश कथोरेची ती देखील महत्वाची आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल फॉलो थ्रू मध्ये 4 खेळाडू होते आणि 4 खेळाडूंच्या वतीने मिस्टेक पाहायला मिळते. आता बोलतील तर बोलतील कोणाला? भांडा भांडा भांडा. कॅच घेणं गरजेचं होतं, मात्र ते सांगत असताना बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय. एक्झॅक्टली आपल्याला तेच पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 2 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल पाहायला मिळाली. निखिल एक असा खेळाडू आहे ना ज्या निखिलने आपल्या नावाभोवती वलय निर्माण केली आहे. फार चांगली बॅटिंग निखिलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. मात्र ही मॅच महत्वाची आहे. स्टेप आउट झालेत, मिस हिट, बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, कॅच नाही. ही मॅच आहे, ही मॅच हातामध्ये. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतो. या मॅचची गोल्डन विकेट निखिल भुतेच्या खेळीचा अंत. निखिल बॅक टू दी पवेलियन.
जिथे विकेट होती तिथे एक्झॅक्टली किती धावा आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. किती धावा आहेत? चौकार आहे. म्हणजे भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल चोरीला गेली. कॅच तर कॅच ड्रॉप झाली आणि 4 धावा देखील मिळाल्या. आलाय चौकार नशिबाचा. चला ठीक आहे. वरती समोरचा संघ असता सलीमभाई शेख यांची देखील उपस्थिती. डायमंड ऑफ पीटीसी साहिल यांचे पिताश्री सलीमभाई यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सलीमभाई. विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 12. 12 ऑन द बोर्ड. आणि संकेतजी घोडविंदे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नेहमी संकेत दादांचं मोलाचं योगदान समस्त ग्रुप ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या प्रत्येक गावाला असतं. सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये देखील यावेळी ऑन साइडला वळवलाय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा सिक्सर. कमबॅक करावं लागेल साहिलला. कमबॅक होईल का पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस देखील बॉल स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. सिक्सर. मागच्या 4 बॉल मध्ये 22 धावा. 22 धावा मागील 4 बॉल वरती पाहायला मिळत आहेत. साहिल सवरच्या विरोधामध्ये महेश भूते यांचं आक्रमण. निखिल आउट झाल्यानंतर मैदानावरती काय कमालीची बॅटिंग आपल्याला महेश यांच्या वतीने पाहायला मिळते. यावेळेस देखील हॅमर केलाय. स्टोक तर लाजवाब. लॉंग ऑफचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत येईल साईनाथ. सिंगल कंप्लीट झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 26. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 26 ऑन द बोर्ड. साहिल सवरच्या विरोधामध्ये देखील आक्रमण चढवण्यामध्ये यश संपादित केलंय. 3 बॉल मध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात साहिलच्या वतीने. आणि इम्प्रेसिव्ह बॅटिंग महेश भूते यांची पाहायला मिळते. यावेळेस व्हाईट बॉल. अवंदर्शी धाव फलकावरती 8 होईल. आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 27. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण असेल साहिल वरती. मात्र त्या प्रेशरला जुगारून मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागेल. त्या प्रेशरला मागे सरून मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटच्या दिशेला आलेली मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि साऊंड पोचेल ते म्हणजेच बघता बघता 28. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस कुलवड टप्प्याचा बॉल टोटली प्लम.
विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन, बॅटरच्या खेळीचा अंत. जो खेळाडू फार चांगल्या टच मध्ये होता असा साहिल मैदानाच्या बाहेर. बोट कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक मैदानावरती झालेला आहे. निलेश भुते नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. आपण बघू शकतो दर्शकांच्या चौफेर नजरा या मैदानावरती आहेत. दूरवरती ती टेकडी आणि अगदी वेअर हाऊसच्या बाजूला असणारे हे सर्व रसिक मायबाप थोडेसे मागे व्हा ही विनंती असेल. कॅमेरामॅनला विनंती आहे, जर थोडासा वेळ मिळाला ना तिकडे देखील आपण तो कॅमेरा रोल करायचा आहे. दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण बघू शकतो. हे दर्दी प्रेक्षकांची गर्दी आहे. दर्दी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतीये. जास्त पुढे येऊ नका, मागे खेचायला कोण राहणार नाही. मग यावेळेस विकेट, फलंदाज बाद झालेत. आय थिंक हिट विकेट. बोल्ड फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं होत असताना पतन, पाठाच्या खेळीचा अंत. 1 मोर विकेट डाऊन. 28 वरती अजून एक धक्का. जरूर थोडंसं महागडं षटक आहे, पण 4 ओव्हरची मॅच आणि 2 विकेट जर तुम्ही कॅरी केलेत ना तर मात्र तुमच्या संघाला थोडंसं तुम्ही बॅकफूट वरती जो संघ होता त्याला फ्रंट फूट मध्ये आणण्यामध्ये संपादित यश केलं. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 28. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज सज्ज अजय जाधव. बोला भोकरी अजय आपल्याला पाहायला मिळतील. बघूया अजयच्या वतीने कशी कामगिरी असेल. ज्यावेळेस मावळ प्रीमियर लीग पुणे स्पर्धा या स्पर्धेमध्ये समालोचन करत होतो त्यावेळेस तिकडची जे डिसिप्लिन आहे ना तो अतिशय चांगला होता. दादा सांगणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्ही बॉल अपटू शकत नाही, बॅट देखील अपटू शकत नाही, जे ट्रॅक आहे ते ट्रॅक देखील तुम्ही वरती घेऊ शकत नाही, टोपी उलटी घालू शकत नाही. टोपी घालणं बंधनकारक आहे, लाईनअप करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी, चुकीचा शब्द देखील मैदानावरती तुम्ही वापरू शकत नाही. तसं झालं तर 5 रनांची पॅनल्टी आहे. आमच्या समोर सेमीफायनल क्वार्टर फायनलच्या मॅचेसमध्ये 4 मॅचेस झाल्या, जवळपास 30 ते 40 धाव्यांची पॅनल्टी ही देण्यात आली. कारण त्यावेळेस इमोशन्स प्रत्येकामध्ये असतो आणि अगदी चोख निर्णय, प्रत्येक गोष्टीवरती त्यांची तिखट नजरा होत्या. जर आयकॉन आलं नाही तर मात्र विदाऊट ऐकून खेळणं गरजेचं आहे, म्हणजे कुठल्या संघावरती अन्याय नको. यावेळेस पुल केलाय, बॉलला पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार सिक्सर वन्स अगेन पाहायला मिळतोय. सुपर पीस ऑफ बॅटिंग बाय महेश भुते. फलकावरती पाहायला मिळतील 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खम्मालीची मैदानावरती पाहायला मिळते जी मात्र फलंदाजी टीम सोरगाव उपसंघाच्या वतीने. बॅटिंग डॉमिनेटेड पाहायला मिळते हा संघ, मात्र यष्टीरक्षण अप्रतिम.
बॉल थोडासा डायव्हर्ट जरूर झाला, मात्र फार क्विक आपल्याला यष्टीरक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 34 ऑन द बोर्ड. बॉल ऑफ बोकरी अर्थातच अजय जाधव मैदानावरती ॲज अ बॉलर पाहायला मिळत आहेत. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि एक्झॅक्टली काय हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर आपण बघा, अंपायर डिसिजन जो असेल तो फायनल असेल आणि पंचांचा निर्णय येतोय फलंदाज बाद आहेत. संदीप सर तुम्ही आपल्या मेन स्ट्रीमिंग वरती ते दाखवायचे विनंती असेल. रिप्ले मध्ये आपण दाखवायचे. निशांत आपल्याला पाहायला मिळतील. निशांत कशा प्रकारची कामगिरी करतील पाहणं इंटरेस्टिंग आहे. अजयने कमालीची कामगिरी केली आहे यावेळेस. साफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार सिक्सर. चाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र या संघाकडे कॅपॅबिलिटी आहे. कॅपॅबिलिटीला साजेशी अशी कामगिरी तो नक्की करतोय यावेळेस. अजून एक दमदार स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पलीकडे आलेला दमदार सिक्सर. बस ना, आता किती घेतो. ज्याप्रमाणे दीपक सरांनी उल्लेख केला तर टपरीच विकत घेशील. धावसंख्या फलकावरती 46.
46 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांच्या अखेरीस किती धावा बनेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 46 पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये डबल डिजिट आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. गणेश पवार गणेश पवार गणेश पवार का गणेश पवार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. निखिल भुते यांची विकेट आली होती, मात्र त्यानंतर असं वाटलं कदाचित रन बनणार नाही. म्हणजे अभ्यास केला निखिल भुतेचा आणि पेपर आला महेश भुते यांचा. असंच काहीसं चित्र पाहायला मिळतोय. हुआ तो हुआ, कमाल हुआ, धोती फाड़ के रुमाल हुआ. ज्या खेळाडूकडे कॅलिबर जरूर आहे, मात्र त्या खेळाडूला कुठेतरी मागे सरून आता महेश मैदानावरती चांगली कामगिरी करतो. यावेळेस जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. फलंदाज मैदानावरती कमालीची कामगिरी करत असताना बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतील. आमचे मित्र राजेश फरडे राजा यांची उपस्थिती पाहायला मिळते. हा, सर्वांना विनंती आहे की सर्वांनी खेळाडू कक्षामध्येच बसायचे भावांनो, ही विनंती असेल. सोरगाव टीम बघा, तुम्ही पण आपलीच टीम आहे, पण प्लीज जे डिसिप्लिन आहे त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कुठल्याही प्रकारची तुम्हाला पॅनल्टी बसू नये असं आम्हाला देखील वाटतंय, त्यामुळे आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. आणि ग्रिलवर टेकू नका. 3 दिवस स्पर्धा आहे. स्पर्धा संपल्यानंतर ग्रिल घरी घेऊन गेले तरी चालतील. आता कोणी त्या ग्रिलवरती प्लीज लटकू नका किंवा ओझं देऊ नका, ही विनंती असेल. ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न, ऑप्स्टमच्या बाहेर शफल होऊन, मात्र इथे आलाय बॉल डॉट. आदिवासी समाज प्रीमियर लीग मधील एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, आदिवासी समाजामधील राजेश फरडे राजा यांची उपस्थिती पाहायला मिळते. काल या खेळाडूला चक्कर आली होती आणि मैदानाच्या बाहेर न्यावं लागलं, मात्र त्यानंतर थोडंसं त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यात आली, त्याला थोडंसं ग्लुकोज देण्यात आलं आणि मात्र त्यानंतर तो पुन्हा एकदा आला. 2 मॅचमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच त्याने घेतल्या. असं राजेश राजा आपल्याला इन ऍक्शन मध्ये थोडंसं प्रॅक्टिससाठी येतोय तो. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार सिक्सर षटकार. फलकावरती 52 ऑन द बोर्ड. उद्या नाही ना, उद्या धावसंख्या फलकावरती 52. 52 धावा धावफलकावरती. आय थिंक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय ऑफस्टंपच्या बाहेर. शेवटचं षटक आहे. प्रयत्न तर चांगले होते, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. 52 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल पंच केलाय. पॉइंटच्या दिशेला फिल्डर नाहीये. बॉल निघून चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. अब तक 56 रन्स ऑन द बोर्ड. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल. या शेवटच्या बॉल वरती चेरी ऑन द केक. अंत भला तो सब भला होऊ शकेल का, पाहणे इंटरेस्टिंग आहे. गोलंदाज तयार गणेश पवार. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त पाहायला मिळाला बॉल. वाईडिश लाईन होती, त्याच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 57. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार. गणेश पवार 57 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर असतील. फिल्डरच्या माध्यमातून ही मिस्टेक पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळते. 61 61 धावा धावफलकावरती. 62 62 धावांचं लक्ष असेल टीम श्रवण 11 भोगरी संघासमोर. 62 चं लक्ष, 65 धावांचं लक्ष आहे. संध्याकाळचं सत्र आहे. बॅडलाईटचा इम्पॅक्ट देखील पडू शकतो, त्यामुळे फिल्डिंग टीम लगेच आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्या आणि सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती पाठवायचे. सोरगाव ब संघ या संघाचं मी कौतुक करेल, कारण जो कॅप्टन आहे त्या कॅप्टनने लगेच सांगितलं की आपल्याला देखील वेळ वाचवणं गरजेचं आहे. 62 62 धावांचं असेल लक्ष. येस, 62 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी वन्स अगेन आपण इन्व्हाइट करूया. खंबाल्याचा गोड आवाज, वेल्वेट व्हॉइस ऑफ खंबाला. दीपक सुतार सर मात्र इथे मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा विशेष आभार व्यक्त करतो. आमचे दीपक सर असतील, त्यांच्या समवेत अल्पेश गायकवाड सर आहेत, त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करणार आहोत. फार चांगली स्कोररची भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा एक फार मोठा स्कोरर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ज्या वेळेस एखादी मोठी स्पर्धा होते त्यावेळेस आयोजकांची पहिली पसंती म्हणजेच अल्पेशजी गायकवाड सर, त्यांचं विशेष कौतुक असेल. टेन क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम, संदीपजी घायाळ सर, गोविंदजी कामत सर, बाबू रॉय, निलेश चव्हाण, शाहू, या सर्वांचा मी विशेष उल्लेख करणार आहे. धडाकेबाज सारखा एक मोठा चषक ज्या वाहिनीने कव्हर केला, मोठं गेला असं आपल्याला टेन क्रिक लाईव्ह त्या समवेत आदर्श चषक धानिवली सारखा एक मोठा चषक देखील कव्हर करतात आणि भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करतात असे टेन क्रिक लाईव्ह. आमचे गोकुळ पाटील सर, परेशजी महाजन सर, शाकिल कुट्टी सर, शानू कुरेशी सर यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. आमचे अक्षयजी पाटील, संकेतजी डोळे, प्रसन्नजी ठाकरे, त्यांच्या समवेत संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि मी रजा घेतोय, मात्र तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. चॅलेंज ग्रुप कळंबोली आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 हे देखणं पर्व बॅटिंग करत असताना बनवल्यात सोरगाव बस संघाने. ते म्हणजे 61 आणि 62 62 धावांचं असेल लक्ष. 65 धावात चेस केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी वन्स अगेन इन्व्हाइट करतोय वेल्वेट व्हॉइस ऑफ खंबाला. खंबालाचा गोड आवाज दीपक सुतार सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात. सलीमजी शेख यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे, तिथे आपला ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने सन्मान केला जाईल. सलीमजी शेख आपण जॉईन व्हायचे. A1 सोडी या स्पर्धेची संकेत डोले आणि अक्षय पाटील संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी चॅलेंज ग्रुपच्या वतीने हा सन्मान पार पडला जाईल. सलीमजी शेख, साहिल शेख हे नाव चर्चेत आहे भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यांचे वडील सलीम काका, सलीमजी शेख यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकामध्ये. आज पहिला दिवस, पहिल्या दिवसाचं धावतं वर्णन, क्रिकेटचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं. व्हॉइस ऑफ कल्याण, वरब गावाचा अगदी गोड आवाज, ज्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावली विविध शब्दांनी, प्रत्येक मॅच रंगवल्या, ते आमचे मित्र प्रसन्न चव्हाण यांना आपण सन्मानित करणार आहोत. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक चॅलेंज ग्रुप कळंबोली पडगा टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत ही स्पर्धा पार पडली. आज पहिला दिवस पार पडला आणि समालोचन कक्षामध्ये ज्यांचा आवाज ऐकलात, कल्याण तालुक्यातील वरब गावचा गोड आवाज प्रसन्न चव्हाण यांना या ठिकाणी सन्मानित केले जातं ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. त्यांचं खूप धन्यवाद. आपण आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवली समालोचन कक्षाच्या माध्यमातून. आपले धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल कट केलाय, अप्पर कट स्टाईलने बॉलला पाठवलंय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवत असताना चौकार आले निलेश कतोरेच्या बॅटमधून.
गाठायचे आणि त्याच्यासाठी जी सुरुवात पाहिजे ती करून दिली निलेशने. याचा पुढचा बॉल फुल टॉच होता, खूपच चांगला ड्राईव्ह, प्रॉपर एलिव्हेशन जरूर नाहीये. पॉईंटचं क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये, तोपर्यंत सिंगल येते. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा श्रावण स्पोर्ट भोकरी टीमच्या खात्यामध्ये. पहिल्या डावामध्ये आपण जर विचार केला तर विकेट आली होती महत्वाची निखिल भुतेची, परंतु त्याच्यानंतर महेश भुतेने आक्रमण चढवत असताना 22 धावांचं योगदान दिलं. 62चं लक्ष आता आहे समोर. अक्षय जाधव खूपच चांगला ड्राईव्ह होता, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आणि त्याचा फायदा घेत असताना एक सिंगल धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न निलेश करत होता, धावाची संधी होती हे सांगत असताना सर्व खेळाडू संजयला. सलामीची वेळ दोन्ही खेळपट्टीवर आहेत, डोक्याची गणती थोडीशी वाजली होतीच, वाचला थोडासा बॅटर. संजयने चुकी केली आणि सुटी धाव पूर्ण होत असताना एक सिंगलने खातं ओपन केलं अक्षय जाधवने. धावफलक 6 वर. 62चं टार्गेट 4 ओव्हरमध्ये. क्वार्टर फायनलचा सामना एकीकडे सोरगाव बी तर दुसरीकडे भोकरी. पडगा टेनिस मधील 2 दिग्गज संघ आणि खूप वर्षानंतर क्वार्टर फायनलचा सामना खेळत असताना श्रावण भोकरी संघ यावेळेस हवेत उडवलंय, उंची भरपूर आहे, अंतर कमी, समोरच्या दिशेने सुरक्षित फटका. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दूर वरून आला, चांगला झेल पकडलाय निखिल भुतेने. फलंदाज बाद होईल, निशानने तो झेल पकडला. फलंदाज बाद होईल निलेश कतोरे, महत्वाचा झेल. स्वागत प्रत्यक्षरित्या या मैदानामध्ये, परंतु आयवा झेलसाठी आता या मॅचसाठी पैसे नसणार आहेत, कारण का ज्यांच्याकडून ते पुरस्कृत केले गेलेत ते थोडीशी मैदानापासून दूर झालेत. विकेट आली 6 या धावसंख्येवर. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर परेश पिसाल याने देखील बॅटिंग कमालीची केली. खोदून काढले ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये, वेगाने फेकी केली, फक्त सिंगल येते. परेश पिसालने एका सामन्यामध्ये भोकरी टीमचं चांगलं नेतृत्व केले आणि आता पुन्हा एकदा त्याला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. खूप वर्षानंतर भोकरी संघ क्वार्टर फायनलचा सामना खेळत असताना, परंतु सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागेल. लेन चांगली होती ऑफ स्टंपच्या बाहेर. फुलर लेनचा बॉल बॉटम इनचा वापर करत असताना समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. निर्धाव बॉल. षटक क्रमांक पहिले झाले समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावा 1 विकेट. सरासरीचा आपण विचार केला तर 15ची सरासरी गाठायची होती, परंतु यश भूतीने पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर पिच ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली. धावा खर्च केले 7, विकेट देखील मिळून दिली. 5:40 दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. फिल्डिंग करणाऱ्या डिपार्टमेंटला ही महत्वाची सूचना. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, कारण का संध्याकाळचं सत्र आहे, अंधार होईलच. सूर्यदेवता आपल्यातून रजा घेत असताना हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. तरी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा इथे पाहायला मिळतोय. दुसरं षटक निखिल भुतेसह मागील 2 सामन्यामध्ये बॅटिंग असेल गोलंदाजी असेल अप्रतिम राहिले. संपूर्ण दिवस निखिल भुतेच्या नावावर राहिले. अर्धशतक ठोकलं, त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये 44 धावा, एका डावामध्ये 34 धावा. पहिली वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या टीमला दिली आहे मुख्य पंच गोकुल पाटील सरांनी. स्क्वेअर लेग पंच परेश महाजन सर, मॅन फ्रॉम कोणगाव. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सकील चिकोटी असतील, शानू खुरुशे. अप्रतिम पंचगिरी संपूर्ण दिवसामध्ये केले. हे 4 पंच जर असले तरी ती स्पर्धा सुपर से उपर होते. प्रत्येक खेळाडूला योग्य ते न्याय दिला जातोय. 6 मिनिटं झालीत.
निखिल बुते परेशसाठी कट केलाय, बॅटची एज होती का, सूर मारलाय स्लिप मध्ये, उजवीकडे सूर मारत असताना चांगला झेल पकडलाय कॅप्टन निलेशने. फलंदाज बाद परेश पिसाल. नरेश गोरले भोकरी गावाचं क्रिकेट ज्याने जिवंत ठेवलं, या भोकरी गावाला क्रिकेटच्या पटलावरती पुढे नेण्याचं काम ज्याने केलं तो सर्वांचा लाडका नरेश गोरले मैदानाच्या आतमध्ये संकट मोचकाची भूमिका देखील तो पार पाडतोय. आणि या सामन्यामध्ये त्याला आता दाखवावं लागेल आपला अनुभवाची चावी ज्याच्या खिच्यामध्ये असते तो यशाचा दरवाजा उघडतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तो अनुभव दाखवावा लागेल आता नरेश गोरलेला, कारण की संकटामध्ये संघ सापडले. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट 7 धावा, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलमध्ये विकेटचं पतन झाले. नरेश स्ट्राईक एंडवर समोर निखिल बुते ऑन साईडला क्रीजमध्ये डीप मध्ये जात असताना खेचण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल दबाव निर्माण करतील. सध्या आमच्या समालोचन कक्षामधून IPLची गायकवाड आपल्या परिवारासोबत जोडले गेलेत. यावेळेस कट केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगले झाले पॉइंट मध्ये, फक्त सिंगल येते. ऑनलाईन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपण पाहू शकता IPLचे गायकवाड या स्पर्धेचे गुणलेखक आहेत आणि त्यांचा मुलगा सध्या बॅट घेऊन सराव करत असताना चांगली गोलंदाजी. पुलरलेनचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर मारा पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये निखिलचं अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण केलेल्याची आपण चर्चा करत होतो. अजून एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 1 धाव दिली आहे, 1 विकेट टिकलेली आहे. 2 विकेट गेलेत 8 या धावसंख्येवर. अक्षय जाधव सध्या संघर्ष करत असताना पुढे जात असताना खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट ओपन केलं होतं, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल ऑन साईडला खेचणं तेवढं सोपं नसतं. ताकदीचा वापर, प्रॉपर इलिव्हेशन मिळत नसतं. ताकद झोकून दिली परंतु चेंडूच्या मेरिटवर जाऊन बॅट फिरवता आलेली नाहीये. ऑफ साईड पूर्णपणे डीप मध्ये खाली आहे. पॉइंट सर्कलच्या आतमध्ये, कव्हर सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अक्षयसाठी समोर उडवलाय ताकदीने डाऊन द ग्राउंड. हा बॉलचा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे अक्षय जाधवचा धमाका. 6 धावांसाठी षटकार. समाप्त झाले. विकेट केले 2 टीमची धावसंख्या 14 वर. बॅटिंग करत असताना भोकरी संघ सोरगाव बीच्या बी पक्षामध्ये 12 बॉलमध्ये अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. मोठं टार्गेट आहे. सरासरीचा विचार केला तर 24 ची सरासरी गाठायची. पहिल्या इनिंगचा विचार केला तर खर्चिक षटक राहिले. 4ही गोलंदाजाचं खर्चिक षटक आपल्याला पाहायला मिळालं. निलेश कतुरे असतील, साहिल सवर असतील, अजय जाधव, गणेश पवार, 4ही गोलंदाजांवर अटॅक झालाय. निखिल बुतीची विकेट जरूर घेतली होती परंतु त्यानंतर महेशने चांगली बॅटिंग केली आहे. महत्त्वाच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं. बॅटिंग करत असताना 22 धावांचं योगदान, 10 बॉलमध्ये 3 षटकार देखील पाहायला मिळाले. महेशच्या बॅटमधून जे 3 षटकार आले ते कुठेतरी महागात पडत असताना या सामन्यामध्ये भोकरी टीमला. करण वारके तिसऱ्या ओव्हरसाठी हॅपट्रकर ऑन साईडला कंट्रोल पुल शॉट, गॅप मधून बॉल जाईल सीमारेषे पलीकडे. चौकार येतो नरेश गोरलेच्या बॅटमधून. मोठ्या धावा आल्या पाहिजेत. मोठ्या संख्येने धावा येणं गरजेचं आहे. तेच करावं लागेल तरच या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळेल भोकरी टीमला. आणि तो प्रयत्न आता नरेश करत असताना त्याच्या बॅटमधून पहिल्या चौकार आले. पुलरलेनचा बॉल नॉट आउट घोषित केलं. अपील थोडीशी खेळली आहे. बॉल चाललाय
बॅकवर्ड पॉइंट मध्ये शॉट मध्ये उचली करून फेकी करेल तोपर्यंत लेग बायच्या रूपाने सिंगल येते. एकेरी दुहेरी धावाने धावपरकावर फारसा फरक पडणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी अक्षय जाधव आणि नरेश कोहलीला प्रयत्न करावे लागतील. एक चौकर जरूर नीरजच्या बॅटमधून आलाय, परंतु सामन्यामध्ये आपल्या बाजूमध्ये हा सामना झुकवायचा असेल तर मोठे फटके हवाई हल्ले चढवावे लागतील, कारण येथून भोकरी गाव देखील लांब आहे. त्याच्यासाठी मोठा प्रवास करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. पुढचा बॉल अक्षय जाधव साठी करण वारकेचा. आफ्टर कोरोता कट करण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज लागली, बॉल अवेत पॉइंट मध्ये चांगलं झेल. विकेट क्रमांक 3 डाऊन. अजय जाधव मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेनंतर 2 फेब्रुवारी पासून शिवगर्जना चिमीपाडा चषक आपण पाहणार आहात. त्यानंतर माझ्या माहितीनुसार 4 फेब्रुवारी पासून एच जी ढोलेचं डे नाईट आयोजन याच मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत, परंतु क्षेत्ररक्षक नाही येत. विकेट किपर पोहोचेल तोपर्यंत सिंगल येते. औपचारिकता शिल्लक राहिल्या. सामन्यामध्ये सुरुवात थोडीशी खराब झाली. पहिल्या बॉल पासून आक्रमण चढवायला सुरुवात जरूर केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये यश भुतेची कामगिरी चांगली राहिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिलने देखील 7 धावा दिल्या. त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील एक विकेट आली. आणि निलेश कोथरूडची विकेट गेल्यानंतर थोडासा संघ बॅकफुटला गेला. नरेश स्ट्राईकवर, करणचा बॉल नरेशसाठी फुलटॉच होता. ऑन साईडला टर्न खेळलाय. इलिव्हेशन चांगलं होतं, परंतु गॅप शोधता आला नाही. डीप मधून फेकी तोपर्यंत सिंगल येते. सोरगाव बी टीमचं क्षेत्ररक्षण चांगले केले, विशेष करून निशांतने चांगल्या जेल लॉंग ऑन मध्ये पकडलेत. बॅटिंग करत असताना निखिल बुते चमकला. फिल्डिंग डिपार्टमेंट टाईट होतं. संपूर्ण कामगिरी संपूर्ण दिवसामध्ये चांगली राहिली आहे. प्रत्येक वेळेस नाणेफेक जिंकल्यानंतर डिसिजन देखील वेगवेगळा घेतला गेला आणि त्याचा फायदा देखील सोरगाव बी टीमला झाला. यावेळी सभेत उडवलंय, समोर खोदून काढलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत. संजय बॉलच्या खाली, विकेटचं पतन. अजून एक झटका. या ओव्हरमध्ये करण वारकेने वार करत असताना 2 महत्वाच्या विकेट मिळून दिलेत. 6 बॉलमध्ये 41 धावा शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले तरी देखील सामना पूर्ण होणार नाहीये. सामना जिंकून द्यायचा असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला तर खराब गोलंदाजी करावी लागेल. संजय गोंधलेला, तो जर गोंधळात पडला, खराब बॉल टाकले, त्यावर जर आक्रमण झालं तर त्याचा फायदा होईल. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, रेलिंगवर कोणी प्रेशर देऊ नका, कारण का या स्पर्धेनंतर डे नाईट स्पर्धा या ठिकाणी होणार आहे. म्हणून ती रेलिंग जर आपण विचार केला तर तब्बल 8 दिवस चांगली राहिली पाहिजे. महत्वाची सूचना. पायावर टाकला होता. फाईन क्षेत्रामध्ये खूपच फाईन खेळलाय, परंतु डीप फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 5 बॉल 40 धावा. आज स्पर्धेचा पहिला दिवस, 2 दिवस अजूनही शिल्लक आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा डे नाईट स्पर्धा या मैदानामध्ये पाहायला मिळेल, तेव्हा देखील इथे यायला विसरू नका. आणि सध्या त्याचं काम सुरू आहे. डेकोरेशन डिपार्टमेंट सध्या काम करते. टावर उभारले जातात. अंधाधुंद बॅट फिरवली, उजवेष्टीच्या बाहेर होता हेच सांगत असताना पंच पाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च होईल. औपचारिकता शिल्लक राहिली आहे मॅच मध्ये. जुनी 39 धावा बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक राहिलेत 5. पुढचा बॉल ओव्हर पिच होता. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क करू शकले नाहीयेत. सिंगल येते.
चांगले प्रयत्न राहिले आज श्रावण बोकरी टीमचे, परंतु त्यांचं स्वप्न आज चुकलं असं म्हणावं लागेल. खूप वर्षानंतर ते क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले होते. असेच प्रयत्न करावे लागतील पुढे येण्यासाठी. ज्या चुका घडल्यात त्यांच्यामध्ये सुधारणा कुठेतरी करावी लागेल. संपूर्ण दिवस त्यांचे क्रिकेट चांगले राहिले, बॅटिंग बॉलिंग दोन्ही चांगली राहिली, परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजाने नाराज केलं. प्रत्येक गोलंदाजांवर प्रहार चढवला, विकेट घेता आले नाहीयेत. महत्वाची विकेट जरूर या सामन्यामध्ये निखिलची त्यांनी घेतली होती, परंतु महेश भूतेची देखील विकेट महत्वाची होती. निशांतच्या बॅटमधून देखील 2 षटकार आले. त्यानंतर पवन भूतेने देखील 7व्या क्रमांकावर येऊन आक्रमण केलं होतं. दांडी गुल विकेटचं पतन. पवन भूते 7व्या क्रमांकावर आला, त्यांनी 2 चौकार 1 षटकार ठोकला. त्याच्या त्या 14 धाबा देखील महत्वाच्या होत्या. निशांतच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 12 धाबा आल्या. म्हणजे विकेट जरूर जात होत्या, परंतु जो बॅटर मैदानामध्ये येत होता पहिल्या डावामध्ये त्यांनी मोठ्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, त्याचा परिणाम धावपलकावर झाला. म्हणून धावा चेस करणं कठीण झालं. स्पर्धेचा पहिला दिवस स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक चॅलेंज ग्रुप कलंबोली आणि गावदेवी कलंबोली यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसाचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगलं टीम वर्क पाहायला मिळालं. ऑफिशियल पंच, ऑफिशियल स्कोरर असतील. 2 बॉल शिल्लक. फाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. ऑफ स्टंपच्या आत येऊन डॉट बॉल. शेवटचा बॉल आजच्या दिवसाचा. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 पहिलं चॅलेंज ग्रुप कलंबोली यांनी उभारलेली स्पर्धा आणि याचा पहिला दिवस स्पर्धेचा नाबाबा राहिला. सोरगाव बी टीमच्या टॉप 3 मध्ये पोहोचलेत. आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.